सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अवकाळी पावसानंतर कोकणामध्ये हवामानात बदल जाणवणार। पुढील 2 दिवस किनारपट्टी भागामध्ये वातावरणात बदल होणार। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। जालन्याच्या बदनापूरमधील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचितच। फळबागांसाठी 22,500 तर कोरडवाहूसाठी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। साताऱ्यात आढावा बैठकीमध्ये आमदार अतुल बाबा भोसले कराडच्या पाणी प्रश्नासंदर्भात आक्रमक, तर बैठकीमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी 70 लाखांचा निधी मंजूर। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून निधी मंजूर। जालन्याच्या भोकरदनमधील धावडा गावामध्ये नळाला दूषित पाणीपुरवठा। ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण। ग्रामीण भागामध्ये पाण्याची गंभीर समस्या। पाणी आणण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत पायपीट। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्यानं शेती कामांना मोठा परिणाम। दुपारच्या वेळेमध्ये मजूर काम करत नसल्यानं शेती कामकाज। वाशीमध्ये 3 ते 4 दिवस अवकाळी पावसानंतर आता तापमानात वाढ। 39 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद। तलाव कोरडे पडायला सुरुवात। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील पिंपळदरी शिवारामध्ये पाणवठे कोरडे ठाक। वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठे बांधण्यात आले होते। धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये वाद। राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळे निधी थांबल्याचा आरोप शिवसेनेचा। 21 तारखेला शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात मनसेचं आंदोलन। महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी। धुळ्यामधील चितोड राबेर रस्त्याची मोठी दुरवस्था। वारंवार अर्ज करून देखील रस्ता दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन। आंदोलनामुळे वाहतूक रोखली गेल्यानं पोलिसांकडून काही आंदोलक ताब्यात घेण्यात आले। धुळ्याच्या शिरपूरमधील थाळनेर गावामध्ये दारूबंदीसाठी धडक मोर्चा। महिलांकडून ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत दारूबंदीची मागणी। चाळीसगाव बस आगारामध्ये 5 नवीन बसेसचं लोकार्पण। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते बसचं लोकार्पण। वर्ध्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार राजेश बकाने यांची भेट। वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेत चर्चा। चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना। भाजप प्रदेश मंत्री विजय चौधरी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। चौधरी यांच्याकडून भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणीचा आढावा। 5.5 लाख सदस्यांचा टप्पा यशस्वी पद्धतीनं संपन्न। जळगाव जिल्ह्यातील निलंबित पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये घेण्याबाबत हालचाली सुरू। भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची माहिती। जलप्रयाद विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला। सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8 रुपये 99 पैसे दर। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही पालिकांची मालमत्ता कराची वसुली यंदा 50% आत। पालिकेची कर वसुली एप्रिल महिन्यामध्येच सुरू राहणार। कर वसुली कमी झाल्यानं नगरपालिकांना आर्थिक भुर्दंड। सांगलीच्या कृष्णा नदीच्या स्वामी समर्थ घाटावर ड्रेनेजचं पाणी मिसळतं। दूषित ड्रेनेजचं पाणी तातडीनं बंद करा। पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त। हिंगोलीमध्ये कोबीला भाव नसल्यानं उभ्या पिकामध्ये शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवला। कळमनुरी तालुक्यातील सुडे गावामध्ये कोबीला भाव नसल्यानं शेतकरी हवालदी। पुण्याच्या शिरूरमध्ये महिलेचं मंगळसूत्र चोरीला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील फलकेमळा परिसरामधील घटना। चंद्रपूरच्या मूल तालुक्यामध्ये पोलीस असल्याची बतावणी करत मालवाहू ट्रॅक्टर चालकाला गंडा। ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 34,000 रुपयांनी गंडावलं। ट्रॅक्टर चालकाच्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक। पुण्याच्या इंदापूरमध्ये 2 गटात हाणामारी। किरकोळ कारणावरून राडा। पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। बीड शहरातील एका शाळेच्या परिसरामध्ये 40 वर्षीय व्यक्तीचे अश्लील हावभाव। पालकांनी विकृताला चोपलं। शाळेच्या परिसरामध्ये विकृताची संशयास्पद हालचाल। नागपूरच्या गोरेवाडा बायपास रिंग रोडवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात। 3 ते 4 जण गंभीर जखमी। पलोटी नगर परिसरातील घटना।
पुण्यामध्ये टँकर चालकाच्या चुकीमुळे 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. चुकीच्या पद्धतीनं रिव्हर्स घेतल्यानं मुलाचा मृत्यू. वारजे पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल. गोंदियामध्ये बबईतील लग्न सोहळ्यामध्ये 25 लोकांना विषबाधा. गरोदर महिलेसह 8 चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची माहिती. गोरेगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापूरच्या करमाळ्यातील कोर्टी गावामध्ये पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर पतीची देखील गळफास घेऊन आत्महत्या. 4.5 महिन्याच्या चिमुकलीसमोर संपूर्ण प्रकार. नागपुरात ओयो हॉटेलमध्ये देहव्यापार चालवणाऱ्या दोघांना अटक, तर 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. चांदवडच्या देवळा तालुक्यामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट. सटाण्याच्या एका हॉटेलमध्ये चोरांनी डल्ला मारला. 25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला. पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलाला भीषण आग. जिल्ह्यातील तापमान 42°C वर. आगीमुळे जंगलाचं मोठं नुकसान. चंद्रपूरच्या राजुरा जंगलामध्ये तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या कासवांची निसर्गात मुक्तता. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर भागांमधून कासव जप्त करण्यात आले होते. आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा कोंबड्यांवर डल्ला. चंद्रपूरच्या मूलमधील चितेगावमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये युवा शेतकऱ्याचा मृत्यू. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये दहशत माजवणारी दुसरी वाघीण जेरबंद. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढला. तलाव, नाले, नद्या आटत चालल्यानं वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण. अमोल मिटकरींच्या निवासस्थानी छत्रपती संभाजी महाराजांचा 9 फुटांचा पुतळा उभारण्यात आला. विदर्भातील शंभूराजेंचा दुसरा पुतळा अकोल्यात विराजमान. धुळ्यामधील कुवेगावमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन. भाजप माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. शिर्डीमध्ये आज रामनवमीचा उत्साह. कालच्या काकडा आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमा, पोथी आणि विणेची देखील मिरवणूक. आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. पहाटेच्या काकडा आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. नाशिकच्या वणी गडावर सप्तशृंगी देवीची यात्रा सुरू होणार. भाविकांसाठी जादा 250 बसेसची व्यवस्थेचं नियोजन. 12 एप्रिलपासून उत्सवाला सुरुवात होणार. चंद्रपूरमध्ये माता महाकाली यात्रोत्सवाला सुरुवात. रामनवमी निमित्त 51 फुटाच्या ध्वजाचं ध्वजारोहण. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील रामनवमीचा मोठा उत्साह. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये काळभैरवनाथाच्या नवीन रथाचं सोनारी गावामध्ये आगमन. नागरिकांनी रथाची मिरवणूक काढली. नागपूरच्या मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित बस स्थानक उभारणार, तर 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विकास कामांचा आढावा. गोंदियामध्ये 4थ्या लाईनच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द होणार. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा मार्गावर 15 ते 26 एप्रिल दरम्यान कामं हाती घेण्यात आली.